भारताला डिलिमिटेशनची गरज आहे. डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना. याचा अर्थ असा आहे की जे मतदारसंघ आहे ते लोकसंख्येनुसार तुलनेने छोटे करणे, की जेणेकरून लोकांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल. उदाहरण द्यायचं झालं तर आपण ठाणे लोकसभा मतदारसंघाचं आपण उदाहरण घेऊ शकतो की ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये 3 म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे एरिया येतात. नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि मीरा भाईंदर म्युनिसिपल कॉर्पोरेशन. म्हणजे एका खासदाराला या तिन्ही म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या एरियामध्ये त्यांना लक्ष द्यावं लागतं आणि जे खूपच कठीण होऊन जातं. आणि डिलिमिटेशन नंतर काय होणार आहे की लोकसंख्येनुसार जे मतदारसंघ आहेत ते बनवले जाणार आहेत. सध्या लोकसभेमध्ये 543 खासदार आहेत आणि ती जी संख्या आहे ती 1971च्या सेन्ससनुसार ठरवण्यात आली होती आणि तेव्हा भारताची लोकसंख्या अंदाजे 54.8 कोटी होती. ती आता 150 कोटी झालेली आहे. तर तुम्हाला वाटत नाही की डिलिमिटेशनची भारताला गरज आहे? डिलिमिटेशनवर खूप जास्त टीका या कारणासाठी केली जात आहे की आता जे खासदारांची संख्या वाढणार आहे ते उत्तरेकडील राज्यातील खासदारांची संख्या जास्त वाढणार आहे. कारण तिथे जर का आपण बघितलं, उत्तर प्रदेश झालं, बिहार झालं, मध्य प्रदेश झालं, तर तिकडची लोकसंख्या खूपच झपाट्याने वाढलेली आहे. म्हणूनच तिथे खासदारांची संख्या सुद्धा जास्त होणार आहे. दक्षिणेकडील राज्यांविषयी बोलायचं झालं तर तिकडच्या राज्यांमध्ये लोकसंख्या तुलनेने कमी आहे. त्याच्यामुळे तिथे खासदारांची संख्या कमीच राहण्याची शक्यता आहे. म्हणूनच त्या राज्यातील लोकांमध्ये या निर्णयाविषयी प्रचंड रोष आहे आणि तो योग्यही आहे. कारण त्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली आणि त्याचा त्यांना भुर्दंड सोसावा लागणार आहे असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. या निर्णयावर आणखी एक टीका केली जाते. आता खासदारांची संख्या वाढणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या सेक्युरिटीवर, त्याच्यानंतर त्यांच्या पेन्शनवर जो खर्च आहे तो खर्च वाढणार आहे. लोकांना जर योग्य ते प्रतिनिधित्व मिळत असेल तर अशा प्रकारचा खर्च करणे माझ्या हिशोबाने योग्यच आहे. डिलिमिटेशन करणे गरजेचे आहे की नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.